एक मुलगी आहे 25-26 वर्षाची, जिनं मला मेसेज केला होता की मला लग्नासाठी स्थळं बघतोय आम्ही, पण मुलगाच पसंत पडत नाहीये किंवा माझं लग्न ठरत नाहीये. काही मुलं मी बघितली, त्यांना भेटायला गेले तर काही जणांनी माझी आबरू काढली, मला जज केलं माझ्या राहणीमानावरून किंवा माझ्या बोलण्यावरून, माझ्या परिस्थितीवरून भरपूर प्रश्न विचारले, म्हणजे परीक्षाच घेतली तिची. तर तुला मला सांगायचंय की तू जे काय मला लिहून पाठवलंस त्यात असं होतं की तुझ्या घरच्यांना मुलगा असाच पाहिजे, तसाच पाहिजे, तुझ्या पण भरपूर अपेक्षा आहेत की मला असा नको तसा नको. तुला एक सांगू काय, जो कुणी मुलगा आयुष्यात सिलेक्ट करशील, एखादा आहे ना श्रीमंताची घरचं पायपुसणी बनून जगण्यापेक्षा नॉर्मल माणसाची राणी बनून जग. त्या मुलाला साथ दे. मुलगा चांगला आहे, निर्व्यसनी, थोडंफार कमवते, तर तू त्याच्याशी लग्न करून घे. तुझ्या आई वडिलांच्या अपेक्षा आहेत की श्रीमंतच पाहिजे, मोठाच पाहिजे, एवढा प्रॉपर्टी पाहिजे. तुझं पण तोच क्रायटेरिया की लोकवाईस असाच गेला पाहिजे. सगळ्याच गोष्टी एकाच ह्याच्यात भेटत नाही. कुठंतरी काही गोष्टी सुटणार आणि त्या पुढे जाऊन छानपणे गुंफण करून पुढे जायची ताकद तुझ्यात पाहिजे. त्यामुळे जर असंच करत बसलीस तर वय निघून जाईल. एक वयाचा टप्पा असतोय जिथे एका जोडीदाराची गरज असते, मग त्यावेळेला फसवणारे, दगा देणारे भेटत जातील, पण साथ देणारा भेटणार नाही. त्यामुळे एक चांगला मुलगा जो फक्त दिसायला बेसिक आहे, कमवतोय आणि निर्व्यसनी आहे, असा मुलगा बघ आणि लग्न करून मोकळी हो, वय संपायच्या आतमध्ये. तर तुम्हाला पण असे काही प्रश्न असतील जे मनात पडलेले असतील तर तुम्ही सुद्धा मला मेसेज करू शकताय. जी आपली नवीन आयडी काढलेली आहे देवरुखकर-सारिका याच्यावरती, किंवा यूट्यूबला पण आहे. तर तुमचे प्रश्न मला कळवा. पुढचा प्रश्नाचं उत्तर तुमचं असू शकते.